हाय हॅलो नमस्कार। तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सगळेजण कसे आहात? सगळेजण मजेत असाल अशीच अपेक्षा करते। तर आज मी बनवणार आहे हेअर बँड। तर त्यासाठी मी एक कापडाची पट्टी घेतलेली आहे। त्याची रुंदी आहे 4 इंच आणि साधारण लांबी तुम्ही 34 इंचापर्यंत घेऊ शकता। 30 ते 34 इंचापर्यंतची लांबी तुम्ही घेऊ शकता। तर आता तुम्ही हे इथं मी हेअर बँडचं जे आहे ना घरातलंच छोटंवालं ते वापरलेलं आहे। तर तुम्ही इथे इलास्टिकचा पण वापर करू शकता। इलास्टिकने पण खूप छान होतं हेअर बँड। अशा पद्धतीचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि ती पट्टी आहे ना त्याला आपण एका साईडून आहे ना असं फोल्ड करून घ्यायचे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण तशीच शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला। आणि त्यानंतर ना हे फोल्ड करून आपल्याला अशी पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची। तर इथं अशी सरळ शिलाई मारून घ्यायची। जसे मी करते तसंच तुम्ही बनवू शकता। तर अशा पद्धतीने केलं ना तुम्ही जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की मॅचिंग हेअर बँड आपल्याला आपल्या ड्रेसवरती असावेत तर तुमच्याकडे ज्या कलरचं कापड अवेलेबल असेल किंवा तुम्ही मार्केटमधनं पण आणू शकता। तर त्याचे तुम्ही असे हेअर बँड छान छान घरीच बनवू शकता। मार्केटमधून आणायची गरज नाही अगदी। तर आता हे कात्रीच्या साहाय्याने मी हे उलट करून घेणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही करू शकता। आता हे उलट करून घेतल्यानंतर ना आपण आता मी तुम्हाला एक ट्रिक शिकवते की आता हे आपल्याला हेअर बँड याच्यामध्ये घालायचं आहे ना त्या कापडामध्ये। तर ते बाहेर निघू नये कारण पट्टी छोटी आहे ना। तर हे असं तुम्ही शिलाईच्या मशीनच्या सुईमध्ये हे असं अडकून ठेवू शकता। आणि दुसऱ्या साईडला आपली सेफ्टी पिन असते ना ती लावून घ्यायची आणि मग ते त्याच्यामध्ये घालून तुम्ही असं जे इलास्टिक आहे किंवा रबर बँड आपलं ते त्याच्यामध्ये असं तुम्ही हे करून घेऊ शकता, ओवून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही केलं ना तर ते एकदम कमी वेळामध्ये होऊन जातं। तर ही ट्रिक तुम्हाला जर आवडली तर मला नक्की सांगा। आणि हे आता आपण हे दोन्ही जे बाजू आहेत याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। याच्यावरती 1 2 ते 3 वेळा शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर बघा तुम्ही मी जशी मारते तशीच तुम्ही शिलाई देऊन घ्यायची। खूप अगदी कमी वेळात 5 मिनिटात म्हटलं तरी तुम्ही असे हेअर बँड खूप छान बनवू शकता। हे अशा पद्धतीने शिलाई करून घेतल्यानंतर ना हे जे उघडी बाजू राहत होती ना तिथे पण एक शिलाई मारून घ्यायची। आणि आता हे आपलं हेअर बँड तयार झालेलं आहे। तर माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटत असेल, हे हेअर बँड तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।